सर्वांना स्वाभिमानाचा जय भीम. तर भावांनो, मुद्दा असा, आज घरीच व्हिडिओ बनवतो आहे. तर काही दिवसापूर्वी नवघरे मंगरूळ, जी की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, इथल्या एका व्यक्तीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी घाण कमेंट केली होती. तर जो तो मूर्ख व्यक्ती आहे, कमेंट करणारा घाण पद्धतीने कुठल्याही एखाद्या महापुरुषांना ट्रोल करायचा प्रयत्न करतो, राजकारणाविषयी घाण पद्धतीने ट्रोल करायचा प्रयत्न करतो, तर त्याला वेळोवेळी भीमसैनिक चोप देत राहतात. तर जी कमेंट केली होती त्या मूर्खाने, त्यालासुद्धा चोप दिला आहे. तर अगोदर तुम्ही ही कमेंट बघा. बघितली भावून कमेंट. तर माझा मुद्दा हा आहे की तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करता. खरं तर तुमची लायकी तरी आहे का? तुमची लायकी आहे का त्यांना ट्रोल करायची? तुम्हाला आखली नाहीत का रे की आपण कोणाविषयी बोलतो, कोणाला नाही? अवघच येऊन कुत्र्यासारखं मार खाता. तर आता ही कमेंट केली, त्यांना असं वाटलं असेल कमेंट करून की नाही, आता मला कोणी बोलू शकणार नाही किंवा माझा कोणाला पत्ता कळणार नाही. पण ही तुमची चुकीची संवाद आहे. तुम्ही कमेंट करा आणि बराबर मार खाता. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही इंस्टाग्रामवरती कमेंट करू तर आमचा पत्ता कोणाला भेटणार नाही. तर भावांनो, लक्षात असू द्या की भीम सैनिक आता जागृत झालेले आहेत आणि तुम्हाला अशाच प्रकारे भीमटोला भेटत राहणार. तर हा कुत्र्यालासुद्धा बघा किती किती घाण पद्धतीने मारला आहे. तर बघितलं भावानो, भीम सैनिक हॅगी करणार नाही. तुमच्या तोंडातून रक्त पडोस्तोक मार खासल तो. बरोबर ना? जो कोणी घाण पद्धतीने कमेंट करत असेल तो त्या व्यक्तीबद्दल बोलतो मी. आणि काही कुत्रे आता मला येऊन बोलतील की तू जातीभेद निर्माण करतो. हे बघा, मी पहिलेच कोणाच्या धर्माला किंवा एखाद्या व्यक्तीला विरोध करत नाही. पण जो कोणी व्यक्ती आमच्या धर्माला किंवा आमच्या व्यक्तीला विरोध करत असेल तर त्याला धडा शिकवण्याची आम्ही राहणार नाही. मग तो कोणीही असो. बरोबर ना? तो कोणीही असो, आम्ही त्याला भिडायला तयार आहे. जो आमचा सन्मान करत नाही, आमच्या व्यक्तीचा सन्मान करत नाही, आमच्या धर्माचा सन्मान करत नाही, तर अशा व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो.